महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचं आयोजन नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलं होतं। या अभियानामध्ये प्रत्येक विधानसभेला अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणचे आमदार आहेत आणि माझ्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाल्या। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय की ज्या झोपडपट्ट्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून लोक खितपत पडलेले आहेत, म्हणजे काही झोपडपट्ट्यामध्ये विकास करता येत नाही, आउटलेट नाही, नाल्या नाही, रस्ते नाही, कोणाची जर कोणी घरामध्ये वारलं तर त्याची डेड बॉडीसुद्धा बांधता येत नाही, त्याला उचलून कुठेतरी बाहेर न्यावं लागतं, अशी अवस्था झोपडपट्ट्यांची झालेली आहे। त्याच्यामुळे वाल्मिकी आंबेडकर आवास योजना जी 1998च्या काळामध्ये राबवली गेली, त्याच्यानंतर IHSDB पार्ट 1 आणि पार्ट 2 या दोन योजनेच्या माध्यमातून जवळपास 1900 लोकांना शहरामध्ये जे घरं दिले गेले आणि उर्वरित ज्या झोपडपट्ट्या शहरामधल्या बुलढाण्यातल्या झाल्या आहेत त्या 1900 लोकांना कायम पट्टे 8 दिवसात आपण देणार। उर्वरित झोपडपट्ट्यांकरता म्हाडाची मदत घेऊन 7 एकर जमीन म्हाडाच्या संयुक्त विद्या म्हणून विकत घ्यायची। नगरपालिकेकडे आणखी 1 एकर जमीन नगरपालिका ती विकत घेणार। नगरपालिकेच्या कचरा डेपोची 2.25 एकर जमीन, अशी जवळपास 10.25 एकर जमीन आणि जी काही जमीन मी दान केली अशा सगळ्या जमिनीचा वापर करून ज्या लोकांना कायम पट्टे आपण आता देणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त जी झोपडपट्टी राहील त्या झोपडपट्टीवाल्यांना सुद्धा या ठिकाणी घरं देण्याचा निर्णय घेतला आणि 15 दिवसाच्या आत किमान 2000 लोकांना त्यांच्या मालकीचे पट्टे आपण या नगरपालिकेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला। त्या दृष्टीने आम्ही कमिट्या स्थापन केल्यात, सगळ्या नगरसेवकांची मदत घेतली, ते लेआउट फायनल केलेत, लाभार्थी आयडेंटिफाय केलेत। आज पहिला टप्पा म्हणून चंद्रपूरनगरच्या सगळ्या 52 लोकांना पट्टे देण्याचं काम या ठिकाणी आता चालू आहे। याच्यामध्ये जे लोक प्लेग्राऊंडवर, जे लोक दवाखान्याच्या जागेवर, जे लोक स्मशानभूमीच्या जागेवर, जे लोक नदीच्या काठामध्ये किंवा जे नाल्याच्या काठावर आहेत अशांना मात्र त्या ठिकाणी कुठले स्थान मिळणार नाही आहे। आणि ज्या लोकांची प्रतिष्ठानं म्हणजे घरांमध्ये किराणा दुकान असेल, दवाखाना असेल किंवा पिठाची गिरणी असेल अशांना कमर्शियल ट्रीट न करता त्यांना देखील निवासी क्षेत्र ट्रीट करून त्यांना देखील कायम पट्टे दिले जाणार आहेत। 500 स्क्वेअर फुटापासून तर 1500 स्क्वेअर फुटापर्यंत हा पट्टा त्याला दिला जाणार। पहिल्या 500 फुटापर्यंत निःशुल्क आहे आणि पुढच्या 1000 स्क्वेअर फुटाला जो रेडी रेकनचा रेट त्या भागामध्ये असेल त्याच्यात 10% शुल्क त्याला भरावं लागणार आहे। नगरपालिका स्वतः नगराध्यक्षाच्या पत्रावर आणि नगरपालिकेचं प्रोफार्मा हा लाभार्थ्यांच्या घरामध्ये पोहोचवून आवश्यक ती कागदपत्र 2011 पूर्वीची मागितली जाणार आणि सगळं व्हेरीफाय करून ताबडतोबीनं त्याला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा हा निर्णय याच्यामध्ये घेतलेला आहे। यामध्ये 1500च्या वर ज्यांनी जागा अडवली असेल आणि तो जागा सोडत नसेल तर ती जागा खालसा करायची म्हणजे खारिज करायची आणि तो ऐकत नसेल तर मूळ जागा पण त्याची काढून घ्यायची, अशी कडक तरतूदसुद्धा त्याच्यामध्ये घेतली। यामुळे येणाऱ्या 2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये या बुलढाणा शहरामध्ये एकही झोपडपट्टी आपण त्या ठिकाणी शासकीय जमिनीवर ठेवणार नाही आहोत। प्रत्येकाला स्वतःच्या मालकीची जागा देण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतलेला आहे। युद्ध पातळीवर आपण त्यामध्ये काम करणार आहोत। यामध्ये जवळपास 565 नवीन म्हाडाची घरंसुद्धा याच याच्यातील काही लोकांना आपण दिली जाणार आहे। ग्रामीण भागामध्ये सुद्धा या सगळ्या लोकांना घरं देताना जे लोक नदीपात्रात आहेत, जे लोक रस्त्यावर आहेत, डीपी रोडवर आहेत, ओपन पेसमध्ये आहेत, त्या सगळ्यांना काढून त्यांनासुद्धा जागा नसेल तर दीनदयाल उपाध्याय योजनेच्या माध्यमातून 1.5 लाख रुपये पर लाभार्थी याने गावाशेजारची जागा घेऊन त्या ठिकाणी एक विशेष कॉलनी बसवण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे आणि अशा प्रकारे अख्खं शहर हे झोपडपट्टी मुक्त करून सगळ्यांना त्या ठिकाणी विकास पोचला पाहिजे, त्या लोकांना चांगल्या वातावरणामध्ये राहता आलं पाहिजे असं वातावरण नगरपालिकेच्या माध्यमातून करण्याकरता आजचं हे अभियान होतं, ज्याची सुरुवात आम्ही या ठिकाणी केलेली आहे। 10 पट तुम्ही जास्त 10 पट नाही 10%. 10% 10 पट 10%.